नमस्कार. मी अजय अनंत दलाल. माझं राहणं प्रेमनगर हनुमान मंदिर इथे आहे आणि मी मागील 30-35 वर्षापासून शिवसेना पक्षामध्ये शिवसैनिक म्हणून काम करीत आहे. जवळपास म्हणजे 1987ला या परिसरामध्ये आम्ही शिवसेना पक्षाची शाखा उघडली आणि त्या शाखेच्या माध्यमातून आदरणीय बाळासाहेबांच्या विचाराने प्रेरित होऊन 80% समाजकार्य 20% राजकारण या समीकरणामध्ये आम्ही पक्षामध्ये काम करीत आहोत. मागील 30-35 वर्षापासून पक्षात काम करीत असताना माझ्या या परिसरामधनं आतापर्यंत एकूण 5दा नगरसेवक निवडून आणण्यात आले आणि त्या 5पैकी एकदा मी पण नगरसेवक या परिसरातून झालेलो होतो. शिवसेना पक्षाची जेव्हा आम्ही शाखा उघडली त्यावेळेस या परिसरातील परिस्थिती अत्यंत बिकट होती. या परिसरामध्ये मूलभूत सेवेचा फार अभाव होता. लोकांना फार बऱ्याचशा गोष्टीचा त्रास होता. या परिसरामध्ये बऱ्याचशा प्रकारचे म्हणजे या भागातील वातावरण एकदम असं गुंडागर्दीचं असं वातावरण त्यावेळेस होतं. या परिसरामध्ये पाण्याची दिवाबत्तीची सोय नव्हती. त्यावेळेस पाण्यासाठी या परिसरातील नागरिक इथनं 2 किलोमीटर लांब तरी रेल्वे स्टेशन या परिसरामध्ये जाऊन तिथनं पिण्याचं पाणी या ठिकाणी आणत होते आणि वापरीचं पाणी आपापल्या घरा आजूबाजूच्या असलेल्या विहिरीवरून वापरत होते. आणि अशा समस्याग्रस्त असलेले या परिसरामध्ये आमचा जन्म झाला होता. लहानाचं मोठं होत होतो. 10वा वर्ग पास केला आणि आम्ही सर्व युवकांनी असा विचार केला की काहीतरी आपण समाजासाठी या परिसरासाठी केलं पाहिजे. आणि त्यावेळेस आदरणीय बाळासाहेबांचे विचार मार्मिक या पुस्तकाच्या माध्यमातून आम्ही सर्व ऐकत होतो, वाचत होतो आणि त्या विचाराशी प्रेरित होऊन आम्ही त्यावेळेस शिवसेना पक्षाची शाखा उद्घाटन केलं. आणि शाखा उद्घाटन केल्यानंतर आपण या समाजासाठी या परिसरातील नागरिकांसाठी काहीतरी केलं पाहिजे, ह्या समस्या आपण सोडवल्या पाहिजे, यासाठी आम्ही संघटित होऊन त्या समस्येशी लढत असताना बऱ्याचदा आंदोलनं करावी लागली. कित्येकदा पोलीस स्टेशनच्या केसेससुद्धा आमच्या अंगावर लावण्यात आल्या. आंदोलनाच्या रूपानं तोडफोड करावी लागली. आणि असं करत कधी आम्ही स्वप्नातही नव्हता विचार केला की आमच्यापैकी कोणीतरी एखादी नगरसेवक बनेल या नागपूर महानगरपालिकेमध्ये. तो क्षण आला. आमच्यापैकी सर्वात प्रथम या शहरातनं शिवसेनेचा जो कोणी खाता उघडला असेल त्या आमच्या पक्षाच्या नगरसेविका म्हणून अलका इंगळे वहिनी ज्या आमच्या त्या पहिल्यांदा 1997ला निवडून आल्या. आणि असं करत 2017पर्यंत निरंतर या परिसरामध्ये नगरसेवक हा राहिलेला आहे. आणि त्या नगरसेवक पद असल्यामुळे या परिसरातील कायापालट बदलण्याचं काम आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून केलं, नगरसेवकाच्या माध्यमातून केलं. आणि या भागातील आदरणीय आमदार साहेबांनी सुद्धा या परिसरातील चेहरामोहरा बदलण्यासाठी फार म्हणजे मदत केली. या परिसरातील जवळपास सर्व गल्ल्यामधले सर्व रस्त्याचे सिमेंटीकरण झालेलं आहे. पिण्याच्या पाण्याची सोय झालेली आहे, दिवाबत्तीची सोय झाली आहे. आणि या व्यतिरिक्त अजून बऱ्याचशा काही ड्रेनेजच्या आणि बऱ्याचशा सांडपाण्याच्या समस्या या ठिकाणी आहे. आता नागपूर महानगरपालिकेची गेल्या 8 वर्षाच्या गॅपनंतर पुन्हा निवडणूक होऊ घातली आहे. येणाऱ्या 15 जानेवारीला महानगरपालिकेची निवडणूक होत आहे. आणि या निवडणुकीसाठी निश्चितच शिवसेना पक्षाच्या वतीने या ठिकाणी उमेदवार उभे राहणार आहे. आणि शिवसेनेच्या वतीनं जो कोणी उमेदवार या ठिकाणी या परिसरातला राहील त्यासाठी आमच्या परिसरातील सर्व लोकांनी एक निश्चित केलेलं आहे की शिवसेनेचा जो कोणी उमेदवार राहील त्याला मोठ्या मताधिक्याने आपण निवडून आणू, अशा प्रकारची या ठिकाणी तयारी आहे.